हॅलो डिअर स्टुडंट्स. बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपली जी एक्सपर्ट टीचरची गायडन्स सिरीज सुरू आहे त्या सिरीज मधला आजचा दुसरा पार्ट. आणि ह्या पार्टमध्ये आपण आपल्यासोबत आज आहेत संस्कृत या विषयाच्या एक्सपर्ट टीचर ॲक्च्युली, आणि की ज्या तुम्हाला आज संपूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत ह्या दोनही विषयांच्या बद्दल गायडन्स करणार आहेत की तुम्ही डूज अँड डोंट्स काय असतील आता जेवढे राहिलेले दिवस आहेत एक्झामसाठी. आणि स्पेसिफिक काही क्वेश्चन्स असतात की जिथे मार्क जाऊ शकतात, किंवा आता मला त्या मॅम तुम्हाला जास्त डिटेल चांगल्या पद्धतीनं सांगतील की जिथे जिथे तुम्हाला मार्क, ऍक्च्युली संस्कृत हा खरं तर स्कोरिंगचा सब्जेक्ट म्हणून बघितला जातो, परंतु तरी देखील काही छोट्या छोट्या चुका असतात जिथे तुम्हाला एक्सपर्टचं गायडन्स हे खरं तर गरजेचं असतं. सो अशा पद्धतीचं हे डिस्कशन आजच्या सेशनच्या थ्रू आपल्याशी करण्यासाठी आलेले आहेत सौ अपर्णा गद्रे मॅम. या ऍक्च्युली आपल्या पॅरेंट पण आहेत, यांची मुलगी निलाक्षी आपल्या क्लासची स्टुडंट देखील आहे, आणि ह्या स्वतः संस्कृतच्या शिक्षिका आहेत. आणि चला, मी जास्त वेळ न प्रस्तावना करता आपण सुरुवात करूयात. नमस्ते मॅम, वेलकम. सो नमस्कार मॅडम. सगळ्यात आधी म्हणजे आता मी तुमच्याकडेच देते की तुम्ही या मुलांना कशा पद्धतीनं सांगाल की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि बाकीच्या काही महत्वाच्या टिप्स असतील, काही टेक्निक्स असतील, काही ट्रिक्स असतील तर त्या प्लीज तुम्ही शेअर कराल. बर, चालेल, नक्कीच. सगळ्यांना आधी हॅलो स्टुडंट्स, गुड आफ्टरनून टू ऑल. आणि हा व्हिडिओ आज याच्यासाठी आहे की तुम्ही आता उरलेल्या दिवसांमध्ये कसा कसा अभ्यास कराल याची एक ही पूर्वतयारी म्हणूया आपण. तर आज दोन्ही पण सांगणार, संपूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत. सिलेबस मध्ये खूप काही फरक नसतो. प्रत्येक हा 80 मार्काचा पेपर आणि एक 40 मार्काचा पेपर एवढा सोडला तर सिलेबस हा जेवढं ग्रामर फुल फुल संस्कृतवाल्यांना तेवढंच ग्रामर हे हाफ संस्कृतला सुद्धा, संयुक्त संस्कृतला सुद्धा आहे. फक्त थोडा फरक आहे. तुम्ही आता जसं जसं आपण समोर जाऊ तसं सांगतेच. सगळ्यात पहिले तर जो प्रथम विभाग आहे तुमचा, तो तुम्ही पेपर पॅटर्न सगळ्यांना माहितीच आहे. आता तुम्ही 9वी पासून हा पेपर पॅटर्न फॉलो करत आला आहात, त्याच्यामुळे हा पेपर पॅटर्न सगळ्यांनाच माहिती आहे. तरी एक पेपर पॅटर्न प्रमाणे जर आपण अभ्यास करत गेलो तर मला एका महिन्यात आपण बऱ्यापैकी सिलेबस आपला कव्हर करू शकतो. म्हणजे अजूनही ज्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात नाही केली त्यांचा सुद्धा आपण सिलेबस हा कव्हर करू शकतो नक्कीच. तर पहिला विभाग जसं तुम्हाला माहितीच आहे, प्रथम विभाग हा असतो चित्रपट कोशवर. चित्र दिलेले आहेत तुम्हाला, त्यांच्या खाली त्यांची संस्कृतमध्ये नावं दिलेली आहेत. तर ही नावं ही प्रत्येक याला एक एक मार्क आहे. प्रत्येक चित्राला एक एक मार्क आहे. आता जसा फुल संस्कृतवाल्यांना 5 चित्र दिलेली असतात, त्याच्यापैकी 4 याची नावं बरोबर लिहिणं अपेक्षित आहे. तर 4 मध्ये सुद्धा काय तुमच्या ज्या चुका कशात होतात, तर ह्रस्व, दीर्घ, नंतर तुम्ही हलंत लिहित नाही. हलंत म्हणजे अर्धा म, तो लिहित नाही, त्याच्यात हे मार्क जाऊ शकतात. याची जाण्याची शक्यता इथेच असते मॅक्झिमम. त्याच्यामुळे जसाच्या तसा शब्द लिहिणं अपेक्षित आहे. किमान एक शब्द 5 वेळा जरी लिहून काढला तुम्ही तरी तुम्हाला समजेल की हा कसा लिहिता येईल, हे लक्षात राहील पक्क. आणि हे प्रत्येक आता वेगवेगळे चित्र आहेत दिलेली आहेत. काही चित्र ही ऍक्शनशी रिलेटेड आहे, काही खाद्यपदार्थांशी रिलेटेड आहे. तर त्याच्यापैकी एक एक चित्र तुम्हाला प्रत्येक याच्यात येईल. एखाद्या वेळेस होऊ शकतं एखाद्या टाईप मधलं एक चित्र रिपीटही होऊ शकतं, असं काही कंपल्शन नाही. पण तरी प्रत्येक चित्र हे एक एक टाईप मधलं येईल. तर त्याच्यात सगळ्यात आधी ह्रस्व दीर्घच्या चुका करू नका, आणि जिथे हलंत आहे तिथे हलंतच लिहा. त्याचा अनुस्वार करू नका. तो एक मायनस पॉइंट होऊ शकतो. जर आपण अनुस्वार लिहिला हलंतच्या ऐवजी तर मायनस पॉइंट तिथे पकडला जाऊ शकतो, की त्याच्यानी तुमचा मार्क अर्धा मार्क तरी जाऊ शकतो. तर तेवढे या प्रथम विभागात जितका आपल्याला स्कोअर करता येईल पूर्णच्या पूर्ण, तेवढा आपल्या मार्कांच्या दृष्टीने हे चांगलं आहे. आता त्याच्यानंतर आहे संख्या. संख्या एक तर अक्षरात लिहा किंवा अंकात लिहा, असा एक दुसरा प्रकार असतो. फुल संस्कृतवाल्यांना 3 पैकी 2 संख्या लिहायच्या असतात, आणि तसंच संयुक्त संस्कृतवाल्यांनी तसंच आहे. तर त्याच्यात अंकात दिलेलं असेल तर अक्षरात लिहायचं, अक्षरात लिहिलेलं असेल तर अंकात संख्या लिहायची.
हे अक्षरात दिलं असेल तर अंकात लिहिणं हे खूप सोपं आहे. फक्त जेव्हा संख्या दिलेली असेल तेव्हा अक्षरात लिहिणं जरा विचार करावा लागतो. तरी तुम्हाला जर 9व्या वर्गात तुम्हाला पूर्ण 1 ते 100 पर्यंत सगळे आकडे होते, तेच आकडे तुम्हाला याही वर्षी आहेत. म्हणजे वेगळं काही करण्याची गरज नाही. 8वीत 50 पर्यंत संख्या होत्या, 9व्या वर्गात 1 ते 100 हे तुम्हाला 9व्या वर्गाच्या पुस्तकात दिलेले होते. तेच तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. इथे हा संस्कृत विषय म्हटला की पाठांतर हे खूप आवश्यक आहे. म्हणजे आताही अजून सुरू नसेल केलं तरी रोज जे काय अर्धा तास कमीत कमी काढा आणि चित्रपट कोश, संख्या, नंतर सगळे नाम, सर्वनाम आणि श्लोक हे रोज वाचणं हे कंपल्सरी आहे आजपासून तरी. तेवढा एक प्रयत्न करा की अर्धा तास तरी तुम्ही काढू शकला पाहिजे. नंतर ह्या संख्या झाल्यानंतर आहे समय स्तंभमेलनम. समय म्हणजे घड्याळ आणि घड्याळाशी रिलेटेड त्याचं टायमिंग हे आहे. आणि याचं हे सोपं आहे. याचं समय स्तंभमेलनम म्हणजे जोड्या लावा असतं. पण जोड्या लावा म्हणजे लहान मुलांसारखं इकडनं अशा रेषा ओढायच्या नाही. तर जे टायमिंग दिलेलं असेल त्याच्या समोर त्याचं योग्य अक्षरात जे काय समय लिहिलेला आहे तो लिहिणं हे अपेक्षित आहे. दोन कॉलम दिलेले असतात ए आणि बी, तर त्याच्यात तुम्हाला तसं लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यापैकी 2 गुण पूर्ण संस्कृतवाल्यांना 2 गुणांचा हा प्रश्न आहे आणि 1 गुणाचा प्रश्न हा संयुक्त संस्कृतवाल्यांना आहे. 2 म्हटल्यानंतर त्यांना 3 संयुक्त फुल संस्कृतवाल्यांना 3 दिलेले असतात समय, त्याच्यापैकी 2 बरोबर पाहिजे. आणि संयुक्त संस्कृतवाल्यांना 2 समय दिलेले असतात त्याच्यापैकी 1 बरोबर लिहिणं आवश्यक आहे. पुढचा येतो द्वितीय विभाग. हा असतो आधारित आपल्या सगळ्या जे आपले लेसन्स आहे, आपले धडे आहे त्यांच्यावर आधारित आहे. 2 पॅसेज जसं हिंदी, मराठी, इंग्लिश मध्ये आहे. पॅसेज प्रमाणे तुमचं पॅसेज येतो आणि त्याच्या खाली प्रश्नोत्तर दिलेले असतात. तसाच हाही पॅटर्न आहे. फुल संस्कृतवाल्यांना, पूर्ण संस्कृत ज्यांचं आहे त्यांना हा 7 मार्काचा 2 पॅसेज येतात आणि ज्यांचं संयुक्त संस्कृत आहे त्यांना हा 4 मार्कांचे 2-2 पॅसेज विचारले जातात. तर याच्यातही हे प्रश्न ठरलेले असतात. त्याच यांनी 2 पॅसेज म्हटल्यानंतर प्रश्न 2 आणि प्रश्न क्रमांक 2 असे 2 पॅसेजचे असतात ते. तर त्याचेही प्रश्न ठरलेलेच आहे. पेपर पॅटर्न तुम्ही जर पाहिला असेल तर त्याच्यात हे प्रश्न दिलेलेच असतात. तुम्ही जर नवनीत डायजेस्ट यूज करत असाल तर त्याच्यात हा पेपर पॅटर्नही दिलेला असतो. तरी मी एक एक सांगते काय काय असतो. पहिला असतो अवबोधनम. अवबोधनम म्हणजे तुम्हाला त्या काय समजलं, काय लक्षात आलं, पॅसेज वाचणं आणि त्याचं भाषांतर वाचणं इथे खूप गरजेचं आहे. म्हणजे जे धडे वाचतो आपण, इतिहास, भूगोल म्हणा किंवा अजून दुसऱ्या विषयांचे, ते संस्कृत साठी पण धडा वाचणं हा खूप आवश्यक आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला काय लिहिलेलं आहे ते समजेल आणि त्याच्या पद्धतीने उत्तरं लिहिता येतील. पॅसेज वाचला त्याच्यावरचे प्रश्न असतात. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य कारण ओळखून वाक्य पुन्हा लिहा. तर इथेच मार्क जातात मुलांचे. ते अर्धवटच वाक्य वाचतात की कारण ओळखा पुन्हा वाक्य लिहा हे ते विसरून जातात. जे वाक्य अर्ध दिलेलं आहे ते वाक्य लिहून त्याच्या पुढे त्याचं कारण लिहायचं आणि त्याच्या खाली अंडरलाईन, पेन्सिलनी अंडरलाईन करायची आहे हे विसरून जातात आणि त्याच्यामुळे मग त्याचा मार्क मिळत नाही. म्हणजे खूप सोपं आहे. धड्यातलाच पॅसेज मधलाच हा वाक्य आहे, बाहेरचं वाक्य नाही. पण तरी सुद्धा आपण तिथे वाक्य आधीचं वाक्य लिहित नाही, फक्त कारण लिहून सोडून देतो. त्याच्यामुळे मग मार्क इथे जातो. आणि जे कारण तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्या खाली अंडरलाईन मात्र नक्की करा. दुसरा असतो किंवा उचितम पर्यायम चित्वा. कारण एक तर ओळखा, कारण ओळखा किंवा पर्याय ओळखा, 2 पैकी एक काहीतरी प्रश्न असतो. दोन्ही सारखेच आहे जवळपास. नंतर कह कम वदती म्हणजे कोण कोणास म्हणाले हा एक प्रश्न असतो. तर हा एक प्रश्न साधारणपणे जे संवाद रूपाचे लेसन्स आहे आपले, म्हणजे स एव परमाणू याच्यावर हा प्रश्न साधारणपणे याचा जर पॅसेज आला तर याच्यामध्ये विचारल्या जात नाही. कारण ते संवाद असतात. तर तिथे लिहिलेलं आहे त्याचं नाव, जो कॅरेक्टर आहे त्याच्यातले 2, त्याचे वडील आणि तो मुलगा यांची नावं त्या संवादात लिहिलेलेच आहेत. त्याच्यामुळे ते बहुतेक विचारल्या जात नाही.
तर बाकीचे जे लेसन्स आहे आपले त्याच्यावरती हे प्रश्न विचारल्या जातात. कोण कोणास म्हणाले, तर कोण कोणाला म्हणालं तेवढंच लिहिणं अपेक्षित आहे. नंतर आहे पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. पॅसेज जर आपण केअरफुली वाचला तर त्या पॅसेज मध्येच याचं उत्तर दडलेलं असतं. आपल्याला वेगळं पाठ करण्याची याची गरज नसते. फक्त फुलस्टॉप हा मात्र, आता फुलस्टॉप म्हणजे हिंदीमध्ये जसं आपण खडीपाई देतो तसं संस्कृतमध्ये त्याला दंडक म्हणतात, तो देणं. जसं मराठीत आपण फुलस्टॉप देतो तसा न देता ती स्ट्रेट लाईन देणं हे आवश्यक आहे. हे सगळ्यासाठी लक्षात ठेवा की तुम्ही जर फुल स्टॉप दिला नाही तर तिथे तुमचा मार्क ते जर चेक करणारे असतात ते कदाचित अर्धा मार्क काटू शकतात. आणि हे जर 4 चुका एका याच्यात झाल्या, एका प्रश्नामध्ये तुमच्या जर या ग्रामॅटिकल 4 चुका झाल्या तर तुमचा अर्धा मार्क हा नक्कीच जाणार आहे. त्याच्यामुळे पॅसेज मधल्या प्रश्नांमध्ये तरी आपले हे मार्क जाऊ नये, कारण हे पॅसेज मध्येच उत्तर असतात. बरोबर तिथलं तिथे पाहून तुम्ही जर लिहिलं तर मार्क जाण्याची शक्यता खूप कमी असते. पण ते पॅसेज न वाचल्यामुळे कदाचित हे असू शकेल. पुढचं असतं वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम लिखत. परत हा प्रश्न आहे वाक्यम पुनर्लिखित्वा, म्हणजे वाक्य पुन्हा लिहून त्याच्या समोर हे वाक्य सत्य आहे की असत्य आहे एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं आहे. मग सत्य आहे असत्य लिहिलं, वाक्य पुन्हा लिहायचं, त्याच्या समोर रेष ओढायची आणि सत्य आहे की असत्य आहे, सत्यम म हलंत लिहायचा, असत्यम असेल तर असत्यम लिहून म हलंत लिहायचा आणि समोर लिहायचा दंडक. एवढं लिहिणं अपेक्षित आहे. तर 1 मार्क आरामात मिळू शकतो. नंतर आहे एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः. हा जो पॅसेज आहे तो कोणत्या पाठातला आहे हे लिहिणं आवश्यक आहे. तर हा याचा एषः गद्यांशः जे पाठाचं नाव असेल, समजा आदि शंकराचार्य इति पाठात, इति हा शब्द इथे लिहिणं अपेक्षित आहे. इति पाठात उद्धृतः आणि नंतर फुल स्टॉप असा हा प्रश्नाचं उत्तर लिहिणं आवश्यक आहे. नंतर एक अजून प्रकार असतो अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखित. एक शब्द आहे, समजा भूपालः, पहिला आपला धडा जो आहे त्याच्यात भूपाल आहे, पृथ्वीराज आहे, तर पृथ्वीराजाच्या जागी तिथे भूपाल हा शब्द वापरले, भूपालः असं वापरलेला आहे आणि भूपालहच्या जागी आपल्याला अमरकोशातला शब्द लिहायचा आहे. आता तुम्ही म्हणाल अमरकोशात तर त्याच्याबद्दल खूप शब्द आहेत. अमरकोश तुम्हाला दिसेल पेज नंबर 117 आपल्या टेक्स्ट बुक मध्ये. तर ते अमरकोश एवढा पूर्ण पाठ करण्याची, ती पूर्ण जो विग्रह आहे ती जी अमरकोशातली जी ओळ आहे ती पाठ करण्याची गरज नाही. तर त्याच्याच समोर त्याचा विग्रह दिलेला आहे, त्याच्यापैकी 2 किंवा 3 कोणतेही शब्द अमरकोशातले पाठ केले. जसं भूपाल आहे, भूपाल म्हणजे राजा, आणि राजासाठी त्याच्यात अमरकोशात आहे राजा, नृप, भूप हे शब्द आहे. तर त्याच्यापैकी कोणताही एक शब्द विभक्तीप्रमाणे लिहिणं आवश्यक आहे, त्याची विभक्ती ओळखता येणं आवश्यक आहे. आता भूपालः म्हटल्यावर प्रथमा विभक्ती एक वचन आहे, तर राजा हा शब्द सुद्धा आपल्याला प्रथमा विभक्ती एक वचनातच लिहिणं आवश्यक आहे. त्याची विभक्ती मात्र तुम्ही चेंज करू शकत नाही. तर हे जे मी आता 6 प्रकार सांगितले त्या 6 पैकी 4च कोणतेही प्रश्न विचारले जातात त्या 6 प्रकारांपैकी, आणि 4 पैकी आपल्याला 3 यांची उत्तरं लिहायची असतात. आता हे जे मी सांगितलं पॅसेज, असाच पॅसेज असतो, दुसरा पॅसेज सुद्धा असतो, त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकाराने प्रश्न विचारले जातात. फक्त आता हे पॅसेज कोणते आहे ते सुद्धा तुम्हाला अनुक्रमणिकेत तुमचे सांगितलेलं आहे की कोणकोणत्या पॅसेजवर, कोणकोणत्या धड्यांवर हे पॅसेज येतात. जसं एक आहे पहिला आद्य कृषुकः पृथुवैन्यः, व्यसने मित्र परीक्षा हा दुसरा धडा आहे. अमूल्यम कमलम, आता हा अमूल्यम कमलम संयुक्त संस्कृतवाल्यांना नाही, पहिले 2 धडे त्यांना आहेत. स एव परमाणु हा दोघांनाही आहे. धेनुर्व्याघ्रः पलायते हा पूर्ण संस्कृतवाल्यांना आहे, संयुक्तवाल्यांना नाही. आदि शंकराचार्य आणि प्रतिपदम संस्कृतम या 7 धड्यांवर पॅसेज 2 पॅसेज येतात. त्याच्यापैकी 2 धडे हे संयुक्त संस्कृतवाल्यांना नाही, अमूल्यम कमलम आणि प्रतिपदम संस्कृतम. म्हणजे संयुक्त संस्कृतवाल्यांना 5 धड्यांचा अभ्यास करायचा आहे याच्यासाठी, याच्यासाठी द्वितीय विभागासाठी, आणि कुल संस्कृतवाल्यांना
7 धड्यांचा अभ्यास करायचा आहे. तर आता जे आपले धड्याच्या मागचे प्रश्नोत्तर असतात ते तर असतातच, आणि शिवाय तुम्ही नवनीत, टार्गेट जे काही युज करत असाल त्याच्यातलेही प्रश्न वाचा. वाचन जितकं कराल तितकं तुम्हाला लिहिणं सोपं जाईल. आणि पेपर तर सॉल्व्ह करायचेच आहे, म्हणजे आपल्या कुठे कुठे चुका होतात हे तुम्हाला लक्षात येईल. तुम्हीच पेपर सॉल्व्ह करा, तुम्हीच चेक करा. त्याच्या जितकं रेड पेन यूज कराल चेक करताना, आपल्या किती रेड लाईन्स दिसतात ते ओळखून त्या चुका नंतरच्या पेपरमध्ये आपल्या कमी होतात. हा एक माझा अनुभव आहे. तर ते तुम्ही तसा ट्राय करू शकता, की जर कोणी नसेल चेक करणार तर आपणच आपला पेपर चेक करू शकतो. हाच प्रश्न दुसऱ्या पॅसेजसाठी पण सेम प्रश्न असतात, फक्त एक अजून येतं संधी शब्द ज्ञानम. हा दुसरा प्रकार. एक अवबोधनम पाहिला आपण, नंतर हा दुसरा प्रश्न त्याच्यातला अ याच्यातला हा काही प्रश्न व्होकॅब्युलरीवर आधारित असतात, जे असतात शब्दज्ञान. शब्दज्ञान म्हणजेच व्होकॅब्युलरी, त्याच्यावर आधारित हे प्रश्न असतात. तिथे सुद्धा 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे. दोघांनाही यांना 2-2 गुण आहेत, म्हणजे फुल हाफवाल्यांनी 2 गुण आहे आणि फुल संस्कृतवाल्यांनी 2 गुण आहे. 3 प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत त्याच्यापैकी येतात. एक तर धातू साधित अव्यय ओळखा, त्वांत आहे, ल्यबंत आहे, कित्तुमंत आहे हे ओळखा. आणि ते ओळखून तिथे संख्या पण दिलेली असते, की 2 त्वांत ओळखायचे, 2 तुमंत ओळखायचे, की 1 त्वांत 1 ल्यबंत ओळखायचं आहे. तर तसं ओळखा. आणि त्वांत असेल, समजा दृष्टवा असेल तर दृष्टवा समोर लिहा की त्वांत आहे. ल्यबंत असेल, गम्य असेल तर त्याच्या समोर लिहा ल्यबंत आहे, असं ओळखून. किंवा आधी लिहा त्वांत अव्यय दृष्टवा, ल्यबंत अव्यय गम्य, असं ओळखून बरोबर हे गम्य नाही, प्रविश्य हे लिहा. तर हे बरोबर तुम्ही लिहू शकता. नंतर एक असतो प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न निर्माणम कुरुत याच्यासाठी प्रश्नचिन्ह हे प्रश्न निर्माण करायचा आहे. एक वाक्य दिलेलं राहील, एक शब्द त्याच्या खाली अंडरलाईन केलेला राहील आपल्याला पेपरमध्ये, आणि त्या शब्दाच्या जागी आपल्याला योग्य प्रश्नवाचक सर्वनाम लिहिणं आवश्यक आहे. आता सर्वनाम आपण हे कह सर्वनाम, कह, का, पुल्लिंगी म्हटलं तर कह, स्त्रीलिंगी म्हटलं तर का, आणि नपुसकलिंगी म्हटलं तर किम, हे सर्वनाम आपण सगळी 8व्या वर्गात शिकलेलो आहोत. त्याचाच उपयोग करून मग कोणचं विभक्ती आहे ते ओळखून बरोबर तिथे लिहिणं, किंवा कोणचं सर्वनाम येतं ते कुत्र येईल की काय येईल ते लिहिणं आवश्यक आहे. आणि इथे सगळ्यात जास्ती एक मार्क जातो, अर्धा मार्क, तो म्हणजे आपण प्रश्न तर तयार करतो पण त्यानंतर प्रश्नचिन्हच लिहित नाही, क्वेश्चन मार्कच लिहित नाही. तिथे एक अर्धा मार्क जाण्याची शक्यता असते. आणि आपण प्रश्नवाचक शब्द कोणता लिहिला त्याच्या खाली अंडरलाईन करणं हे आवश्यक आहे. नंतर आहे विशेषणम विशेषम मेलनम कुरुत. मेलनम म्हणजे साध्या जोड्या लावा असतं. हे जसं जसं आपण लेसन वाचत जातो, भाषाभ्यास आपण वाचत जातो, तसे तसे हे आपल्याला वाचूनच लक्षात येतात की कोणचं विशेषण आहे आणि कोणचं विशेष, त्याचं विशेष कोणचं आहे. हे जितक्या वेळा तुम्ही वाचाल तितक्या वेळा तुमचाच म्हणजे हे प्रश्न हा सोडवणं खूप तुम्हाला इझी जाणार आहे. नंतर आहे संधी. संधीमध्ये एक तर पूर्वपद लिहायला येतं, किंवा उत्तरपद लिहायला येतं, किंवा विग्रह लिहायला येतं. जसं सर्वमेव हे शब्द, सर्वमेव हा एक शब्द जर घेतला तर याचं पूर्वपद म्हणजे सर्वम, आणि अधिक एव हे झालं त्याचं उत्तरपद. तर कधी कधी एवम दिलेलं असेल आपल्याला सर्वम लिहायचं आहे, कधी कधी सर्वम दिलेलं असेल त्याच्या समोर एव लिहायचं आहे. नाही तर मग पूर्ण संधी जर करायला आली तर सर्वम अधिक एव असं लिहिणं गरजेचं आहे. जेव्हा फक्त पूर्वपद किंवा उत्तरपद लिहायला येईल तेव्हा 2 विचारले जातील संधी, आणि फक्त जेव्हा संधी विग्रह करायला येईल तेव्हा एकच शब्द दिलेला असतो, त्याच्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा लकारम लिखत. लकार म्हणजे लकार ओळखून त्याचं लिहायचं. लकार वाक्य दिलेलं राहील आणि त्याच्या समोर त्याचा लकार लिहा. त्या जे क्रियापद आहे ते दिलेलं राहील आणि त्याच्या समोर आपल्याला त्याचा लकार ओळखून लिहायचा आहे. समजा आसित असेल
तर आसीत क्रियापद लिहायचं, त्या वाक्यातलं क्रियापद लिहायचं आसीत, आणि त्याच्या समोर तो लकार कोणचा आहे, आसीत म्हणजे भूतकाळ झाला म्हणून आपण त्याच्या समोर लिहिणार लंग लकार असं लिहिणं आवश्यक आहे. आता लट लकार, लंग लकार, विधिलिंग लकार हे सगळे लकार तुमचे 8वी 9वी पर्यंत झालेले आहेत. नंतर याच्यातलाच अजून जसा पहिला अवबोधनम झाला, दुसरा आपला प्रकार झाला शब्दज्ञानम, आणि हा तिसरा प्रकार आहे पृथक्करणम. तिसरा सब क्वेश्चन आहे पृथक्करणम. पृथक्करणम याच्यात येतं एक तर क्रमेण योजय म्हणजे घटना लावा, जशा इतिहास भूगोलात असतात, इतिहासात असतात घटना की पहिले काय झालं, शिवाजींचा राज्याभिषेक झाला की शिवाजींचा जन्म झाला, तर तशा घटना इथे धड्यानुसार आपल्याला या घटना लावायच्या असतात. 4 वाक्य दिलेली असतात, 4 वाक्य घटनेनुसार कोणची घटना आधी घडली त्याच्याप्रमाणे ह्या घटना लावायच्या असतात. एक येतं जालरेखाचित्रम पूरयत. जालरेखाचित्र म्हणजे वेबचार्ट, जो आपल्या प्रत्येक विषयामध्ये बहुतेक आहेच. वेबचार्ट पूर्ण करा, वेबचार्ट कम्प्लीट द वेबचार्ट, तसं याच्यातही आहे जालरेखाचित्र पूर्ण करा. आणि तो जालरेखाचित्र आपल्याला लेसन वाचला की बहुतेक तो राजा असतो एक, समजा पृथ्वीवन्य आहे तर त्याची वैशिष्ट्य काय यांचं जालरेखाचित्र आपल्याला पूर्ण करायला येतं. हे एक एक्झाम्पल सांगितलं, तशासारखे अजून प्रत्येक लेसन वरचे जालरेखाचित्र त्या भाषाभ्यासामध्ये तुम्हाला दिलेले असतात. हा झाला आता गद्यांशम पठित्वा सरलार्थम लिखत. आता हे झाले आपले कशा याच्या पॅसेज वरचे प्रश्न. आता काही गद्यांश आहे, जे गद्यांश ठरवलेले आहे की यांचाच सरलार्थ लिहायला आपल्याला येणार. तर ते कोणचे, तर एक संस्कृत नाट्यस्तबकः आणि नदी सुक्तम याच्यातलेच पॅसेज येतात आपल्याला मराठीत जी तुमची हे लँग्वेज असेल, मातृभाषा नाही म्हणता येणार, जी तुमची मीडियम असेल त्याच्यात तुम्हाला हे यांचं ट्रान्सलेशन करायचं आहे. 4 ते 5 ओळी येतात आणि त्यांचं भाषांतर हे तुम्हाला तुमच्या मीडियम मध्ये करायचं आहे. कोणाचं मराठी असेल, कोणाचं हिंदी असेल, कोणाचं इंग्लिश असेल, प्रत्येकाने आपापल्या मीडियम प्रमाणे त्याचं भाषांतर करणं आवश्यक आहे. मग तिथे काही शब्द हे ब्रॅकेटमध्ये लिहिलेले असतात, तर त्यांचं सुद्धा भाषांतर करणं हे आवश्यक आहे. ते जर केलं नाही तर मग मार्क जातील. नुसतं फक्त तुम्ही वाक्यांचंच जे मेन वाक्य आहे त्याचंच फक्त भाषांतर केलं आणि ब्रॅकेटमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं भाषांतर केलं नाही तर मात्र मार्क तुमचे जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे भाषांतर करताना जे शब्द आहेत त्याच्या बरोबर अनुषंगाने तुम्ही त्याचं भाषांतर करा. धडा वाचला असेल, धड्याची संकल्पना जर चित्र, एक धडे म्हणजे काय, तुमचे हे प्रत्येक धडे म्हणजे एक गोष्ट आहे, तर ते तुम्ही गोष्टीच्या रूपाने तुमच्या मेमरीत तुम्ही जर स्टोअर करून ठेवले तर याचं भाषांतर करणं काहीही अवघड नाही. जसा फुल संस्कृतवाल्यांना हे 4 ते 5 ओळी येतात, तशाच हाफ संस्कृतवाल्यांना सुद्धा या 4 ते 5 ओळीच येतात. जास्त मार्क दोघांनाही सारखेच आहे याच्यात. नंतर एक महत्वाचा प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तरम लिखत. माध्यम भाषया म्हणजे मराठीत संस्कृत मध्ये प्रश्न दिलेला आहे, त्याचं तुम्हाला मराठीत किंवा तुमच्या माध्यम भाषेत जी मीडियम आहे, तुमची मीडियम लँग्वेज ऑफ मीडियम आहे, त्याच्यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. मग याच्यासाठी आता काय, आपल्या डायजेस्ट मध्ये डायरेक्ट उत्तरं दिलेली आहे, पण तशी उत्तरं लिहून चालणार नाही. तर तुम्हाला या प्रश्नासाठी आधी थोडीशी पूर्वकल्पना द्यावी लागेल की हा प्रश्न जो विचारलेला आहे, समजा एक आदि शंकराचार्य या धड्यातला एखादा प्रश्न आहे की शंकरेण संन्यासार्थम कथम अनुमती लब्धा. आदि शंकराचार्यांनी संन्यास घेण्यासाठी अनुमती कशी मिळवली, तर ही त्यांनी आईकडनं त्यांना अनुमती हवी असते आणि मग त्यांनी अनुमती मिळवण्यासाठी काय काय केलं हे तुम्हाला धडा वाचून हे माहिती आहे. पण याच्यासाठी तुम्हाला आधी थोडीशी त्याची प्रस्तावना ही लिहिणं आवश्यक आहे की हा जो पाठ आहे तो कोणत्या धड्यातला आहे, मग त्याच्यात आदि शंकराचार्य हे कोण होते आणि त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रसंग, हे 2 प्रसंग त्यांनी लिहिलेले, या पाठात 2 प्रसंग सांगितलेले आहेत. यात अशी थोडीशी प्रस्तावना प्रत्येक धड्याची ही लिहिणं गरजेची आहे. मग तो व्यसने मित्र परीक्षा असो किंवा आदि शंकराचार्य असो, नाहीतर स एव परमाणू असो, कोणत्याही याच्यातले हे प्रश्न विचारलेले असतात आणि त्याची प्रस्तावना आणि शेवट
हा करणं सुद्धा, कन्क्ल्युजन हे सुद्धा करणं आवश्यक आहे. की अशा प्रकारे, म्हणजे आता प्रश्न काय होता आपला, की आदि शंकराचार्यांनी संमती कशी मिळवली, तर अशा प्रकारे आदि शंकराचार्यांनी अनुमती आपल्या आईकडनं मिळवली, असं कन्क्ल्युजन करणं हे सुद्धा गरजेचं आहे. तरच पूर्ण 2 मार्क तुम्हाला मिळतील. आणि साधारणपणे 7 ते 8 ओळीत या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे 2 मार्काचा प्रश्न आहे, खूप फापट पसारा नाही लिहायचा, आवश्यक ते मुद्द्याला धरूनच उत्तर लिहायचं. पण आधी प्रस्तावना, त्याच्यानंतर त्यांनी अनुमती कशी मिळवली, आणि त्याच्यानंतर त्याचं कन्क्ल्युजन, एवढं जर लिहिलं तर तुम्हाला पूर्ण 2 मार्क याचे मिळू शकतात. नंतर हा जो प्रश्न आहे माध्यम भाषेतला, तर हा माध्यम भाषेतला प्रश्न हा जे आपल्याला लेसन्स आहे त्याच्यातला कशातलाही असू शकतो. म्हणजे असं त्याच्यासाठी हे नाही आहे की संस्कृत नाट्यस्तबकातला येणार नाही, जे आपल्या भाषांतरासाठी आहे, किंवा नदी सुक्तम मधला येणार नाही, असं काहीही नाही. तर कोणत्याही धड्यातला हा प्रश्न येऊ शकतो. हे 2 प्रश्न असतात. आणि हे साधारण आपल्या धड्याच्या मागे जे प्रश्नोत्तर आहे, भाषाभ्यास आहे, त्याच्यातले स्वाध्याय जे आहेत त्याच्यातलेच हे 2 प्रश्न येतात. 2 पैकी 1 सोडवणं अपेक्षित आहे. फक्त महत्वाचं लक्षात ठेवा की याच्यात प्रस्तावना तयार करून मग नंतर उत्तर लिहा, आणि मग नंतर क्वेश्चनला कन्क्ल्यूड करा. एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा. पुढे आहे आपला तृतीय विभाग. आता हे झालं सगळं गद्य. आता आपण वळूया पद्याकडे. पद्य म्हणजे सुभाषित, आणि ही सुद्धा तुम्हाला पूर्ण पाठ करायची नाही. आता तुम्हाला कळलंच असेल, तसं तुम्हाला तुमच्या टीचरनी प्रत्येक सांगितलंच असेल की सगळे श्लोक पाठ करण्याची गरज नाही. श्लोक सुद्धा कोणचे पाठ करायचे हे तुम्हाला तुमच्या धड्यात सुद्धा, अनुक्रमणिकेत सुद्धा दिलेलं आहे. त्याप्रमाणे ते श्लोक पाठ करा. आता कोणकोणचे आहे, सुक्ती सुद्धा एक तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. दोघांनाही सुक्ती सुद्धा आहे, पूर्ण संस्कृतवाल्यांना आणि संयुक्त संस्कृतवाल्यांना दोघांनाही सुक्ती सुद्धा आहे. फक्त नंबर ऑफ श्लोक हे तुम्हाला कमी असतात संयुक्त संस्कृतवाल्यांना. नंतर युग्ममाला हा सुद्धा पाठ करायचा आहे. चित्रकाव्यम हा सुद्धा पाठ करायचा आहे. आणि वाचन प्रशंसा नाही, हे 3 मात्र पूर्ण पाठ करून ठेवायचे. मग ते 4 ओळींचे श्लोक असो की 2 ओळींचे श्लोक असो. माझं हे होत नाही असं म्हणू नका, कारण फुल संस्कृतवाल्यांना 4 ओळीचे श्लोक सुद्धा पाठ करायला येतात. जे संयुक्त संस्कृतवाल्यांना 2-2 ओळीचे श्लोक येतात, पण पूर्ण संस्कृत ज्यांचा आहे त्यांना 4 ओळींचा श्लोक सुद्धा पाठ करायला येतो. आणि पाठांतर म्हणजे फक्त घोकमपट्टी नाही, तर ते बरोबर लिहून पाहणं हे सुद्धा आवश्यक आहे. कारण याच्यात ज्या ग्रामरच्या चुका होतात, कुठे न असतो, बाणाचा न असतो, आपण नळाचा न लिहितो, काही ठिकाणी ग असतो, म्हणजे जो ड सारखा दिसतो तो असतो, अनुस्वार नसतो. तर अशा ज्या चुका होतात त्या याच्यात होऊ द्यायच्या नाही. कमीत कमी चुका, तुम्हाला आधीच सांगितलं 4 चुका झाल्या की अर्धा मार्क गेला. तर याच्यात खूप मार्क जातात मुलांचे. म्हणून हे बाय हार्ट लर्न तर करायचंच आहे, श्लोक लर्न करायचेच आहे, पण ते लिहून लिहून लर्न करायचे. तर एक श्लोक आज सकाळी म्हणायला सुरुवात केली की तो दिवसभर तोच म्हणत राहायचा, आणि तो रात्री झोपायच्या आधी लिहून पाहायचा. असं जर केलं तर तुमचे संस्कृतचे श्लोक आपोआप पाठ होतात, सहजतेने पाठ होतात. त्याच्यासाठी वेगळी मेहनत घेण्याची आवश्यकता नसते. एक श्लोक सकाळी 4-5 वेळा बघून वाचायचा, आणि मग तो दिवसभर म्हणत जायचा, आणि रात्री लिहून पाहायचं 2 ते 3 वेळा. त्याचा असा श्लोक नक्कीच पाठ होतील. नंतर वाचन प्रशंसा, जटायू शौर्यम आणि मानवता धर्म हे पाठांतरासाठी नाही, तर फक्त त्यांचा अर्थ येतो लिहायला, तर तेवढ्याचसाठी आहे. त्याच्यामुळे ते पाठ करावे लागत नाही. आणि याच्यावर बहुतेक प्रश्न सुद्धा दिलेले नसतात. हे वाचन प्रशंसा याच्यावर दिलेले असतात, पण बाकी मानवता धर्म, जटायू शौर्यवर कमीत कमी जे श्लोकांचं, जसं मराठीत कविता असते, कवितेवर खाली प्रश्न येतात, तसे बहुतेक जटायू शौर्यवर कविता देऊन, कवितेच्या ओळी देऊन त्याच्यावर कमीत कमी प्रश्न विचारलेले आतापर्यंत तरी असं पाहिलेलं आहे. आता येऊ आपण हे कवितेचे जे प्रश्न असतात त्यांच्याकडे. 8 ते 12 ओळी दिलेल्या असतात, आणि एकाच श्लोकातल्या दिलेल्या असतील. म्हणजे सुभाषित माला, सुक्ती सुद्धा, तर सुक्ती सुद्धा मधल्याच सगळ्या 8 ते 12 ओळी असतील असं नाही. 4 ओळी सुक्ती सुद्धा मधल्या असतील,
4 ओळी चित्रकाव्यांमधल्या सुद्धा असू शकतात, 4 ओळी वाचन प्रशंसा मधल्या सुद्धा असू शकतात. आणि त्या तिन्ही श्लोकां मिळून एक ते प्रश्न दिलेले असतात, जे असतात आपल्याला 10 गुणांचे. 10 मार्कांचा हा प्रश्न असतो. सॉरी, 18 मार्कांचा पूर्ण तृतीय विभाग असतो आणि हाफ वाल्यांना हा 10 मार्कांचा तृतीय विभाग असतो. याच्यातही प्रश्न ठरलेले असतात. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत 3 कृती दिलेल्या असतात. 3 पैकी 2 कृती लिहायच्या असतात. पूर्ण वाक्येनं उत्तर, पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. हे पण परत श्लोकात आपल्याला सापडतातच. उत्तर शोधलं, वाचलं की बरोबर शोधलं की सापडतं. तसे हे बरोबर उत्तर त्याचं आढळतच तिथे. आणि जसंच्या तसं लिहा. आपल्या मनाने तिथे करेक्शन करू नका. जे आतापर्यंत मी पाहिलेलं आहे की आपल्या मनाने काहीतरी वेगळंच लिहितात, तर तसं करू नका. जे श्लोकात लिहिलेलं आहे तसंच उत्तर लिहा साधारणपणे. नंतर आहे पद्यांशतः विशेषणम चिनुत किंवा मेलनम कुरुत. विशेषण विशेष यांच्या जोड्या लावा. जसं आपण आधी पॅसेज मध्ये पाहिलं तसंच इथेही असतं. संधी करा. संधी जसं पूर्वपदम, उत्तरपदम किंवा संधी विग्रह, तसेच प्रश्न इथे सुद्धा असतात. एक जाल रेखाचित्राचं पण येतं की एखादा श्लोक आहे त्याच्यावर त्याची वैशिष्ट्ये काय हे जाल रेखाचित्रामध्ये पूर्ण करा असं येतं. नंतर इथे माध्यम भाषया उत्तरम लिखत. आता माध्यम भाषेतला हा प्रश्न कोणत्याही याच्यावर, म्हणजे याच्यासाठी काही पाठांतरासाठी नाही किंवा पाठांतरासाठी जे श्लोक सांगितले जसं वाचन प्रशंसा हा पाठांतरासाठी नाही, तर माध्यम भाषेतला प्रश्न याच्यावर सुद्धा येऊ शकतो. हे असतात 2 पैकी 1 लिहायचे असतात. 2 प्रश्न असतात मराठीत. त्याचं मराठीत म्हणजे आपल्या मीडियम मध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. 2 मार्कांचा हा प्रश्न आहे. दोन्ही याला पूर्ण संस्कृतवाल्यांनाही तेवढाच आहे आणि हाफ संस्कृतवाल्यांनाही तेवढ्याच 2 प्रश्न असतात. त्याच्यापैकी एकाचं उत्तर लिहायचं असतं. नंतर आहे पद्ये शुद्धे. याच्यात थोडस पूर्ण संस्कृत आणि संयुक्त संस्कृत याच्यात थोडं, या नेक्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यात थोडा फरक असतो की पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत, म्हणजे पद्य पूर्ण करा. हे सुभाषित आपलं पूर्ण करा हे येतं. तर एक फुल संस्कृतवाल्यांना 2-2 ओळींचे 2 श्लोक येतात. त्याच्यापैकी क आणि ख असे 2 विभाग असतात. त्याच्यापैकी क आणि ख विभागातला एक श्लोक लिहायचा असतो, किंवा ग आणि घ असे 2 श्लोक असतात त्यांच्यापैकी एक लिहायचा असतो. काही जण काय करतात की क विभागातला एक श्लोक लिहितात, पण क ला और काय आहे तर ख आहे, क ला और घ नाही आहे. तर काही जण काय करतात क विभागातला श्लोक लिहितात आणि नंतर क विभाग लिहिला की खच लिहितात, मग त्याच्यातला घ किंवा ग लिहित नाही. मग अशा वेळेस त्यांचे मार्क, कारण त्यांनी एकाच विभागातले दोन्ही प्रश्न दोन्ही सुभाषित लिहिलेली आहे, तर त्यांना एकाच श्लोकाला मार्क मिळणार. घ आणि ग मधले त्यांनी कोणता श्लोक लिहिलेला नाही तर त्याचे मार्क त्यांचे जातात. आणि एक जो पूर्ण संस्कृतवाल्यांचा आहे तर हा ग आणि घ विभागातला हा 4 ओळींचा श्लोक असतो, तर तिथे मार्क त्यालाही जास्ती असतात. हा श्लोक असतो 4 मार्कांचा. 4 ओळींचा जो श्लोक असतो तो 4 मार्कांचा. त्याच्यामुळे त्यांचे 4 मार्क तिथे डिरेक्टली जातात, जे आपल्याला टाळायचं आहे. त्याच्यामुळे वाचताना बरोबर वाचा की क आणि ख मधला एक श्लोक लिहायचा आहे आणि ग आणि घ मधला एक श्लोक लिहायचा आहे. त्याच्यामुळे वाचताना, प्रश्न वाचताना बरोबर वाचा आणि तसं लिहा. संयुक्त संस्कृतवाल्यांना 2च श्लोक असतात, 3 श्लोक असतात, 3 पैकी 2 लिहायचे असतात आणि ते 2-2 ओळींचेच असतात. त्यांना 4 ओळींचा श्लोक येत नाही, त्यांच्या पुस्तकात सुद्धा नाही, तो पाठ्यपुस्तकात. नंतर पूर्ण संस्कृतवाल्यांना एक येतो अन्वयम पूरयत. अन्वयम पूरयत, अन्वय पूर्ण करा. अन्वय म्हणजे श्लोक दिलेला आहे, श्लोक तो वाक्याच्या रूपात श्लोक दिलेला असतो, त्याला पूर्ण करायचं असतं. ह्या रिकाम्या जागांच्या स्वरूपातला प्रश्न असतो. हा आतापर्यंत तुम्हाला माहितीच असेल की ह्या रिकाम्या जागा, जर आपला श्लोक पाठ असेल तर त्याचा अन्वय लिहिणं काहीही कठीण नाही. आणि ते श्लोक म्हणून पाहिला की त्याचा अन्वय सुद्धा आपल्याला येतो. शब्द दिलेलेच असतात, ते फक्त काही शब्द दिलेले असतात, त्याच्या मधले शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर श्लोक जर म्हणून पाहिला तर ते मधले श्लोक शब्द आपल्याला आठवतात, इझिली आठवतात. त्याच्या खाली अंडरलाईन करायला मात्र विसरू नका. आणि जे शब्द दिलेले आहे ते सुद्धा
ऱ्हस्व दीर्घच्या चुका करू नका, नाही तर मग जे संस्कृत पेपर तपासणारे बहुतेक हे ऱ्हस्व दीर्घ त्यांचं इतकं पक्क असतं की त्यांना ते डोळ्यांना दिसतं की लगेच ओळखायला येतं. त्याच्यामुळे ते त्यांच्या नजरेत एकदा आलं की मग त्यांचं ते काय म्हणतात ते सांगता नाही येत आहे मला, पण त्यांचा बॅड इंटरेस्ट चालला इम्प्रेशन जातो. जसं म्हणतो आपण तसं. हा हा इंटरेस्ट त्यांचा त्याच्यातला चालला जातो. म्हणजे किती छान तुम्ही सुवाच्य अक्षरात लिहिलेलं आहे, पण त्यांना एकदा जर चुका दिसल्या तर मग त्या वारंवार नजरेस पडतात आणि मग ते एकदम बारकाईने चेक करतात. तर तसं करू नका. जे दिलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित लिहा. नंतर आहे सरलार्थम लिखत. सरलार्थ म्हणजे त्याचा अर्थ लिहायचा आहे श्लोकाचा. इथे वर्ड टू वर्ड लिहिणं आवश्यक आहे. एखाद वेळेस थोडीशी विभक्ती चेंज झाली तर चालते, पण मात्र इथे अर्थ हा बरोबर लिहिणं गरजेचं आहे. 2 पैकी 1 लिहायचा असतो अर्थ. कोणाला हाफ संस्कृतवाल्यांना आणि त्यांना फुल संस्कृतवाल्यांना 3 श्लोक दिलेले असतात. त्याच्यापैकी 2 श्लोकांचा अर्थ त्यांना पूर्ण लिहायचा असतो. इथे वाचन प्रशंसा आणि सरळ अर्थ लिहिण्यासाठी हे जे वर सुक्ती सुधा युग्ममाला यांच्यातले श्लोक येत नाही, तर अर्थ लिहिण्यासाठी फक्त वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म याच्यातले श्लोक येतात. आणि एक फुल संस्कृतवाल्यांना जटायू शौर्यम याच्यातले श्लोक येतात. हाफवाल्यांना 2च आहे, वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. आणि फुलवाल्यांना वाचन प्रशंसा, मानवता धर्म आणि जटायू शौर्यम या 3 पैकी 3 श्लोक येतात. आणि यांना 2 श्लोक येतात हाफ संस्कृतवाल्यांना. तर तेवढं लक्षात घ्या. पूर्ण मार्क मिळू शकतात या पण विभागात. द्वितीय विभाग, प्रथम विभाग पाहिला, द्वितीय विभाग पाहिला, तृतीय विभाग पाहिला. आपण चुका जर ऱ्हस्व दीर्घच्या चुका जर कमीत कमी टाळल्या केल्याच नाही तर याच्यात पूर्ण मार्क तुम्हाला आतापर्यंत मिळू शकतात. नंतरचा विभाग आहे तो आहे लेखन कौशलम. मेन जो पार्ट आहे, ज्याची सगळ्या मुलांना खूप जास्ती भीती वाटते असा पार्ट आपण घेऊया. आतापर्यंतचा धड्या पुस्तकातला होता, हाही पुस्तकातलाच पार्ट आहे, पण मेन याची भीती मुलांना जास्ती वाटते, तो पार्ट आपण घेऊया. चतुर्थ विभाग लेखन कौशलम. याच्यात येतो वाक्यात उपयोग, वाक्य रचना कुरुत. तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या पेज नंबर 101, 102 आणि 103 या पेजेसवर हे धातू, अव्यय हे दिलेले आहे. काही नामं दिलेली आहे आणि त्यांचे वाक्यात उपयोग तिथे तिथे बरोबर. कोणाला कशाची, कोणाला प्रथमा विभक्तीची अपेक्षा असते, कोणत्या शब्दाला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते, अशी त्यांची वाक्यरचना सुद्धा दिलेली आहे. जसं सह किंवा विना, जलेन विना जीवनम अशक्यम. विना या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तर ही 6 शब्द येतात आणि 6 पैकी 4 याचा वाक्यात उपयोग करायचा. हा खूप सोपा प्रश्न आहे. म्हणजे जे 8वी 9वीत तुम्ही शिकले हेच धातू अव्यय तुम्हाला 8वी 9वीत पण होते. तिथली जर वाक्य तुम्हाला सोपी वाटत असतील, ती तुम्ही पाठ केली किंवा तुमच्या मनाने तुम्हाला जर योग्य ग्रामर यूज करून जर वाक्य तयार करता येत असतील तर ती सुद्धा तुम्ही केली तरी सुद्धा ही वाक्यात उपयोग करणं खूप सोपं आहे. 6 पैकी फक्त 4 करायचे आहेत. 4 मार्कांचं, 1 मार्काचं 1 वाक्य. तर याला बिलकुलही घाबरायचं नाही. कारण ही बरोबर अलम आणि खूप काही जे शब्द आहेत ते खूप वेळा रिपीट झालेले आहेत. तेच जर तुम्ही मागच्या वर्षीचे आतापर्यंतचे आदल्या वर्षींचे पेपर पाहिले तर ही काही जे धातू अव्यय आहे, जसा अलम आहे, विना शब्द आहे, हे खूप वेळा रिपीट होतात. अलमचं तर इतकं सोपं आहे, अलम कोपेनं, म्हणजे आता रागवणं थांबव, हे तुम्हाला माहिती असेल वाक्य. तर हे खूप सोपं आहे. तर हे काही वाक्य तुम्ही 8वी 9वीतली सुद्धा जर यूज केली तरी सुद्धा चालतात किंवा आपल्या मनाने. पण फक्त ग्रामर तिथे मात्र योग्य ग्रामर, संधी, विग्रह हे व्यवस्थित किंवा विभक्ती, योग्य विभक्ती असेल तर तुम्हाला छोटी छोटी वाक्य करायची आहेत. आणि त्यांचं छोटस वाक्य जरी केलं तरी चालण्यासारखं 1 मार्क तुम्हाला मिळतो. असं काही आवश्यक नाही की मोठंच वाक्य असलं पाहिजे. मोठं वाक्य नाही, तो शब्द त्या वाक्यात आला की त्याचा 1 मार्क मिळतो. पुढे याला और असतो संस्कृतानुवादम कुरुतो. म्हणजे तुमच्या मीडियम प्रमाणे तिथे एक वाक्य दिलेलं असतं, त्याचं संस्कृत मध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. तर ही वाक्य मात्र ही बाहेरची सुद्धा किंवा आतापर्यंतचे तुम्ही शब्द
ऐकलेले आहे शब्द, तुमच्या संस्कृत पुस्तकात आलेले आहे 8वी 9वी किंवा आता 10वीच्या पुस्तकात, त्यांचा उपयोग करून ही वाक्य तयार केलेली असतात आणि त्यांचं तुम्हाला संस्कृत मध्ये भाषांतर करायचं असतं. तर याच्यात मार्क जाण्याची, कारण तिथे आपल्याला योग्य विभक्ती रूप येईल की नाही याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे हा जर संस्कृत तुम्ही जर वरचा सगळे धातू अव्यय यांचे वाक्यात उपयोग तुम्ही पाठ करून ठेवले, तर हा आपण संस्कृत अनुवादम कुरुत हा आपण स्किप सुद्धा करू शकतो. कारण एवढं 6 वाक्यांचं 6 पैकी 4 वाक्य बरोबरच येतील याची गॅरंटी जर ज्यांना एकदम परफेक्ट आहे त्यांनी करावं, काहीच हरकत नाही. पण ज्यांनी अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नाही त्यांनी मात्र धातू अव्यय आणि काही शब्द यांचा जर वाक्यात उपयोग तुम्ही बरोबर पाठ करून ठेवले तर हा प्रश्न तुम्ही स्किप करू शकता, कारण हे ऑर मध्ये आहेत दोन्ही. नंतर आहे चौथा प्रश्न असतो परत 5 ते 7 वाक्यांमध्ये आपला निबंध लिहायचा असतो. निबंधाचे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत, 5-6 टॉपिक्स आहेत, त्याच्यापैकीच तुम्हाला निबंध येतो. नंतर निबंध हे सुद्धा आपल्या डायजेस्ट मध्ये आहे, नवनीतच्या पुस्तकात निबंधाचं पुस्तक आहे, ग्रामरचं पुस्तक आहे, त्याच्यात सुद्धा तुम्हाला हे टॉपिक्स आहे. तर हे 7 पैकी आणि हे याच्यातले 4 टॉपिक येतात आणि त्याच्यापैकी 3 टॉपिक येतात आणि त्याच्यापैकी एकच निबंध आपल्याला लिहायचा असतो. आणि हे सुद्धा वारंवार रिपीट होणाऱ्या, जसा मम प्रिय पुस्तकम, मम प्रिय खग, हे टॉपिक वारंवार रिपीट होत जातात. त्याच्यात ते आपल्याला समजतं की हे जर एखादा आपण त्याच्यातला टॉपिक 7 टॉपिक आहेत, 7 पैकी एखादा टॉपिक आपण स्किप करू शकतो. जो आपल्याला कठीण वाटत असेल तो आपण पाठ न करता बाकीचे 6 टॉपिक एकदम परफेक्ट करून ठेवले तर याच्यात कुठेही मार्क जात नाही. 7 ते 8 होळीत हा निबंध लिहिणं आवश्यक आहे. तेवढे आहेतच तुमच्या त्या नवनीतच्या डायजेस्ट मध्ये म्हणा किंवा नवनीत ग्रामर बुक मध्ये तुमचे ते टॉपिक आहेत, तेवढी वाक्य प्रत्येक याच्यात आहेतच. नंतर याला और आहे चित्रवर्णनम कुरुत. तिथे मंजुषा दिलेली असते, म्हणजे काही शब्द दिलेले असतात, ओळ दिलेली असते शब्दांची, त्याचा उपयोग करून चित्रवर्णन करायचं असतं. तर हा थोडासा अवघड जाणारा प्रश्न असू शकतो. जर आपण निबंध पाठ केले व्यवस्थित तर चित्रवर्णन स्किप केला तरी सुद्धा हा चालण्यासारखा आहे. म्हणजे हे जे 2 संस्कृतानुवादम कुरुत आणि हा चित्रवर्णनम कुरुत, हे 2 जर आपण स्किप केले तरी सुद्धा बाकीचे त्याला जे और असणारे प्रश्न आहेत त्याच्यात आपण पूर्ण मार्क मिळवू शकतो. नंतर हा झाला आपला चतुर्थ विभाग, लेखन कौशलमचा, जो पूर्ण 9 मार्काचा होता. आता आहे आपला पंचम विभाग, भाषाभ्यास. हा आता लेखन कौशलमचा जो विभाग होता तो संयुक्त संस्कृतवाल्यांना फक्त त्याच्यातले वाक्यात उपयोग करायलाच आहे, त्यांना निबंध नाही आणि त्यांना चित्रवर्णन सुद्धा नाही किंवा संस्कृतानुवाद सुद्धा नाही. त्यांना फक्त वाक्यात उपयोग करायला जे शब्द दिलेले आहेत तेवढेच येतात, बाकी त्यांना निबंध नाही. पंचम विभाग आहे आपला भाषाभ्यास. भाषाभ्यास म्हणजे जे ग्रामर आहे, प्रत्येक धड्याच्या मागे हा भाषाभ्यास दिलेला असतो. त्याच्यात वेगवेगळे प्रकार येतात. एक तर नाम तालिका पूर्ण करा, धातू साधित तालिका पूर्ण करा, क्रियापद तालिका पूर्ण करा आणि एक असतं सर्वनाम तालिका पूर्ण करा. तर 8वी 9वी आणि 10वी यांच्यात जर आपण हे आपले शब्द, सर्वनाम आणि क्रियापद जर पाठ असतील तर हा प्रश्न करणं अवघड नाही. काही शब्द 10वीतले पण आहे, पण जास्तीत जास्त हे 8वी आणि 9वी, आणि सर्वनाम तर मोस्टली आपली 8वी 9वीतच झालेली आहे, 10वीत सर्वनामच नाही आहेत आपल्याला, त्याच्यामुळे हा प्रश्न आपण पूर्ण करू शकतो. नंतर क्रियापद तालिका, क्रियापद तालिकामध्ये लट लकार, लंग लकार, लोट लकार हेच सगळे विधिलिंग लकार यांच्यावर 3 हे येतात. 3 कोणचे लकार येतात आणि त्यांची ती लाईन आपल्याला पूर्ण करायची असते. 6 रिकाम्या जागा असतात, प्रत्येक तालिकेमध्ये 6 रिकाम्या जागा असतात आणि त्यापैकी 4 रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या असतात. नंतर आहे पुन्हा क्रियापद तालिकेमध्ये 1, 4, 6, 10 असे 4च गट आपल्याला आहे. बाकीचा प्रथम गट आणि दुसरा गट, द्वितीय गट असे जे आपले धातूचे गट असतात त्याच्यापैकी प्रथम गट हाच आपल्याला करायला येतो. आणि असं आणि क्रू धातू जो आपला 8व्या वर्गात झालेला आहे तोच क्रियापद तालिकेत पूर्ण करायला येतो. याच्या व्यतिरिक्त दुसरे धातू येत नाही. त्याच्यामुळे 1, 4, 6, 10 हे सुद्धा आपले
8व्या वर्गात आणि 9व्या वर्गात झालेले आहेत तेच आपल्याला येतात. 8वी 9वीचा जर अभ्यास व्यवस्थित झालेला असेल तर हा सोडवणं सुद्धा कठीण नाही. पुढे धातुसाधित विशेषण. तुमचं जे टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 78 वर धातुसाधित विशेषण दिलेलं आहे. तव तू तो तक्ता आहे शत्रुशानतचा, तो जर आपण वारंवार नेहमी सतत वाचला तर ते सुद्धा आपण ती धातुसाधित विशेषण तालिका ती सुद्धा पूर्ण करू शकतो. आणि तिथे थोडीशी एक ट्रिक सांगते. वरती त्याचाच पैकी एक काहीतरी पूर्ण करून दिलेलं असतं, खाली त्याचा दुसरा शब्द असतो त्याच्याच सारखं ते लिहायचं असतं, तर थोडस लॉजिक लावलं की ते सुद्धा ही धातुसाधित विशेषण तालिका ही पूर्ण करायला जमते. रमणीय असेल तर वरती गमनीय असं काहीतरी असेल तर ते आपल्याला बरोबर थोडीशी लॉजिक लावून हे करता येतं. याच्यात खूप कठीण असं नाही. जे मुलं घाबरतात ही कसा पाठ करणार, एवढा मोठा तक्ता तर पाठ होत नाही कारण खूप मोठा आहे, तर हे थोडीशी लॉजिक लावलं तर हे मात्र जमण्यासारखं आहे. नंतर एक शेवटचा विभाग आहे आता आपला 6ठ विभाग, जो अपठितचा. हा संयुक्त संस्कृतवाल्यांना नाही, फक्त पूर्ण संस्कृतवाल्यांनाच येतो. अपठित म्हणजे अनसीन पॅसेज. तर हे सोपे सोपे 7 ते 8 ओळींचे पॅसेजेस असतात. एकच पॅसेज येतो, त्याच्यावर सोपे प्रश्न असतात. एक तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहा किंवा प्रातिपादिकम लिखत. प्रातिपादिकम म्हणजे मूळ शब्द कोणचा आहे. जसा गच्छती, हा गच्छती धातू आगच्छती, मूळ धातू कोणचा तर आगच्छ, किंवा गच्छती म्हटलं तर गच्छ, किंवा देवा हा म्हटलं तर मूळ शब्द कोणचा तर देव शब्द हा मूळ आहे. तर हे प्रातिपादिक म्हणजे मूळ शब्द कोणचा हे लिहिणं आवश्यक आहे. नंतर सत्यम असत्यम लिखत, वाक्य दिलेलं राहील ते सत्य आहे की नाही असत्य आहे की नाही ते लिहायचं आहे. परत वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम, इथे परत असतं वाक्य पूर्ण लिहायचं आणि त्याच्या समोर सत्य आहे की असत्य आहे ते लिहायचं. नंतर एखादी ओळ दिलेली असते त्याच पॅसेज मधली, त्याचा अर्थ आपल्याला मराठीत आपल्या मीडियम लँग्वेज मध्ये लिहायचा असतो. नंतर विभक्ती योग्य ओळखून, जसं सप्तमी विभक्तीची शब्द ओळखून लिहा, त्या पॅसेज मधली सप्तमी विभक्ती आहे तर त्याचे शब्द ओळखून लिहा, असा एखादा प्रश्न असतो. नंतर कारक परिचय हा एक असतो. कारक परिचय म्हणजे कर्ताकारक, कर्मकारक, संपदान, अपादान कोणचा कारक आहे ते ओळखून त्याच्या समोर लिहायचं आहे. जसं रामः फलम खादती असं जर म्हटलं तर रामः हा काय झाला कर्ताकारक, फलम म्हटलं तर कर्मकारक. तर योग्य रामः खाली अंडरलाईन असेल तर फक्त रामहच लिहायचं. रामः काय आहे कर्ताकारक. मग त्याचं फलम लिहायचं नाही. फलम हे कर्मकारक जरी आपल्याला माहिती आहे तरी ते विचारलेलं नाही तर ते लिहायचं नाही. नंतर आहे याचाच जसा एक गद्य असतो पॅसेज असतो तसाच 2 छोटे छोटे श्लोक असतात. त्याच्या एका श्लोकावर येतं जालरेखाचित्र पुरे आणि एका याच्यावर येतं पूर्ण वाक्यानं उत्तर लिखत किंवा विशेषण विशेष मेलनम कुरुत असे आपले, किंवा समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिखत. अजून एक माझं सांगायचं सुटलं की समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे आपले जे पंचम विभाग आहे त्याच्यात सुद्धा असतात. पंचम विभाग थोडासा मुलांना कठीण वाटतो, पण पंचम विभागात आपल्याला काही हे ऑप्शन्स असतात, तर त्या ऑप्शन मध्येच 6 ऑप्शन 6 आहे त्याच्यापैकी 3च आपल्याला पूर्ण करायचे आहेत, 4च पूर्ण करायचे आहेत. एखादा सुटला तरी चालण्यासारखा असतो. तर हे अजून एक हे एवढा आपला हा पॅटर्न झाला. नंतर एक राहिलेला थोडस एक सांगते की समास हा राहिला मेन जो आहे तोच जो मुलांना अगदी हे घाबरतात ते राहिलेला आहे. निर्दिष्ट हा कृती कुरुत असा प्रश्न पाचवा आपला प्रश्न आहे. पंचम विभागातला एकच प्रश्न पाहिला गेला. हा 5व्या विभागातला एक प्रश्न असतो. त्याच्यात 4 कृती दिलेल्या असतात, 4 पैकी 3 करायच्या असतात. या 4 कृतींमध्ये एक तर योग्य रूप लिखित्वा रिक्त स्थान पूर्तीम कुरुत असं एक असतं, किंवा समासाची तालिका पूर्ण करायला येते. आता समास तालिका जर आपण समास वारंवार वाचत गेलो तर ती समासाची तालिका, कधी कधी सामासिक शब्द दिलेला असतो, समस्त पदम दिलेलं असतं, त्याचा विग्रह पूर्ण करायचा असतो आणि समासाचं नाव दिलेलं असतं.
तर आपल्याला तसं जसं इतर द्वंद्व समास म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की च हा शब्द तिथे लिहिणं आवश्यक आहे. वृक्षलता म्हटलं तर वृक्षच लताच असं च लिहिणं इतर द्वंद्व समास हे लिहिणं गरजेचं आहे. आणि वृक्षच लताच लिहिल्यावर दंडक लिहिणं हे खूप गरजेचं आहे. नंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे सुद्धा आपल्या धड्यांमध्ये पाठावर आधारित येतात. फक्त धड्यामागचेच येतात असं नाही, तर हे धड्यातले कोणतेही शब्द असू शकतात ज्याचा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायला येतो. तर त्याच्यासाठी जे तुम्ही डायजेस्ट रेफर करत असाल त्या सगळ्या डायजेस्ट मध्ये हे समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्या त्या धड्याच्या मागे दिलेले असतात. ते जर तुम्ही सतत वाचन केले तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला सोपा जातो. आणि सगळ्यात महत्वाचा असतो सूचनानुसारम कृती कुरुत, ज्याची सगळ्या मुलांना भीती वाटते. तर हा आपण चार ऑप्शन आहेत त्याच्यापैकी 3च कम्प्लीट करायचे आहेत. तर हा आपल्याला ऑर मध्ये असू शकतो, करायचा नाही, आपल्याला स्किप करायचा नाही, कारण याच्यातही ऑप्शन आहे 5 प्रश्न दिलेले असतात आणि त्याच्यापैकी 3च सोडवायचे आहेत आपल्याला. मग का 3 तर सोडवता येऊच शकतात. तर ते जसं आहे वाच्य परिवर्तनम म्हणजे प्रयोग बदला, जे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस आपण इंग्लिश मध्ये शिकतो तेच इथे आहे. तर ते सुद्धा लटलकारच येतो. कर्तरी असेल तर कर्मणी करायचं, कर्मणी असेल तर कर्तरी करायचं, किंवा एक भूतकालवाचक धातुसाधित विशेषण याचा येतो. बाकी इतर लकार याच्यात येत नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा सोपेच आहे. लंगलकार येत नाही म्हणजे त्याच्या घाबरण्याची काहीच गरज नाही. लटलकारच येणार आहे. लटलकार आपण 8व्या वर्गापासून शिकत आलेलो आहे. त्याच्यामुळे वाच्य परिवर्तनम हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. नंतर आहे त्वांत लेबंत निष्कासयत. त्वांत असेल, त्वांत म्हणजे त्वांत कधी वापरतात तर जेव्हा धातूला उपसर्ग लागलेला नसतो तेव्हा 2 वाक्य जोडण्यासाठी आपण त्वांतचा उपयोग करतो, आणि जेव्हा धातूला उपसर्ग लागलेला असतो तेव्हा ल्यबंत चा उपयोग आपण करतो 2 वाक्यांना जोडण्यासाठी. मग हे 2 वाक्य त्वांत निष्कासयत म्हणजे काय, तर त्वांत काढून टाकायचं आहे, म्हणजे 2 वाक्य वेगवेगळी करायची आहे असं करायचं आहे. तर ते सुद्धा तुम्ही याचा अभ्यास तुमचा झालेला असेल आतापर्यंत. स्म निष्कासयत, स्म म्हणजे स्म काढून टाकायचा आणि वाक्य स्म आला की येतो तो भूतकाळाचं वाक्य येतं, आणि स्म काढून टाकून त्याचा आपल्याला भूतकाळात वाक्य करायचं आहे. त्वम स्थाने भवान भवती योजयत, हे सुद्धा त्वमच्या जागी भवान किंवा भवती जे काय दिलेलं असेल ते योग्य रूपात लिहायचं आहे. वचनम, वचन बदला, हा सुद्धा एक प्रकार येतो. वचन म्हणजे एक वचन असेल तर त्याचं बहुवचन करायला येतं. याच्यासाठी आपले सगळे जे सर्वनाम किंवा नामं झालेली आहे ते पाठ असणं गरजेचं आहे. नंतर एक निंजंत कुरुत आणि निष्कासयत याचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर हे येत असेल तर करा, नाही तर हे स्किप केलं तरी सुद्धा चालेल. रोज थोडासा, हा आपला आता पूर्ण पेपर झाले, पॅटर्न पाहिला आपण. रोज थोडा अर्धा तास रेग्युलर, जरी अर्धा पाऊण तास जरी रेग्युलर तुम्ही संस्कृतचा अभ्यास केला तरीही अजून सुद्धा तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळूच शकतात. पूर्ण संस्कृत 80 मार्काचा पेपर आहे आणि संयुक्त संस्कृत 40 मार्काचा पेपर आहे. आणि मी तर म्हणते संयुक्त संस्कृत वाल्यांना 40 मार्क मिळवणं बिलकुलही कठीण नाही, कारण त्यांना हे वाच्य परिवर्तन वगैरे काहीच येत नाही. उलट फक्त काय येतं तर वाक्य दिलेलं आहे, कर्मवाच्य वाक्य आहे की कर्तृवाच्य वाक्य आहे एवढेच ऑप्शन मध्ये येतात आणि तेवढंच त्यांना ओळखायचं आहे. तर 40 पैकी 40 मार्क तर नक्कीच संयुक्त संस्कृतवाल्यांना मिळतात. ते 40 मार्क कुठेच नाही गेले. मग हिंदी असतो त्यांचा ऑप्शन मध्ये, जो कोणता विषय असेल तर त्याचा अभ्यास तसा ते करू शकतात. पण संस्कृत मध्ये 40 पैकी 40 मार्क मिळवणं बिलकुलही कठीण नाही. आणि जर आपण व्यवस्थित रोज रेग्युलर अर्धा पाऊण तास जरी अभ्यास केला संस्कृतचा, या पेपर पॅटर्न नुसार अभ्यास करा. आज हे 7 धडे आहेत, म्हणजे 7 पॅसेज येणार आहे, त्याचा मी अभ्यास करते पेपर पॅटर्न प्रमाणे, असं जरी तुम्ही ठरवलं तरी सुद्धा तुमचा अभ्यास या 1 ते 1.5 महिन्यात जेवढा आपला कालावधी उरलेला आहे, 21 फेब्रुवारी नाही, 1 फेब्रुवारी पर्यंतच पकडूया, तोपर्यंत तुमचा अभ्यास नक्कीच होऊ शकतो. अजून काही तुमच्या डिफिकल्टीज असेल तर तुम्ही मॅडमला विचारून मग त्या मला कन्व्हे करतील. मी नक्कीच माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम.
खूप छान पद्धतीनं खरं तर तुम्ही सांगितलं मुलांना. तर आता बिलकुल मला नाही वाटत कुणाला काही टेन्शन राहिलेलं असेल. प्रश्न कसे लिहायचे किंवा कोणत्या पद्धतीचे प्रश्न जास्तीत जास्त येतात, ह्या सगळ्याच ओव्हरऑल म्हणजे खूपच छान तुम्ही माहिती सांगितलीत. आणि येस, जर अजून याच्या व्यतिरिक्त काही मुलांचे डाऊट्स असतील तर हा. मी त्यांना नक्की सांगेन, तुम्ही प्रत्येकानं प्लीज कमेंट करून हो. विचारू शकता. मॅम आपल्याला नक्कीच त्याच्याबद्दल गायडन्स हे टाइम टू टाइम करतच राहतील. सो खूप हो. छान वाटलं मॅम. खूप खूप आभारी आहे तुमची तुमच्या ह्या अरे, आभार काय मार्गदर्शनाबद्दल. मॅडम. मला उलट माझी फर्स्ट टाइम होती.